खामगाव नांदुरा रोडवरील सुटाळा बुद्रुक येथील आयडीबीआय बँकेच्या बाजूलाच आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजच्या दरम्यान घडली। एटीएम मशीनमध्ये 4 ते 5 लाख रुपये होते। सदर चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार खामगाव नांदुरा रोडवरील सुटाळा बुद्रुक येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी एटीएम मशीनच्या आतमध्ये घुसून एटीएम मशीन बाहेर काढली। त्यानंतर एटीएम मशीन बोलेरो पिकअप वाहनामध्ये ठेवत होते। एटीएम मशीन ही वजनदार असल्यामुळे वाहनामध्ये ते चोरटे टाकू शकले नाही। यावेळी एक वाहन येत असल्याचे चोरट्यांना समजले। त्यावेळी चोरट्यांनी एटीएम मशीन रस्त्यावर सोडून बोलेरो वाहनामध्ये बसून फरार झाले। सदर घटना ही उघडकीस आली असता याबाबत आयडीबीआय बँकेचे मॅनेजर अमोल भारत देशमाने यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली। या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस व तसे तज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले होते। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।